पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। पेड्यासारखे मऊ गरगरीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तुपाचा वापरसुद्धा इथे आपण खूप कमी प्रमाणात केला आहे, तरीसुद्धा हे लाडू अतिशय टेस्टी आणि मऊसूद तयार होतात। करायला अगदी सोपे, मऊ आणि एकदम खुसखुशीत असे लाडू योग्य प्रमाण तुम्हीसुद्धा असं घेतलं ना तर तुमचेसुद्धा लाडू असे मस्त एकदम गोल गरगरीत तयार होतील। एकदा करा आणि महिनाभर खा। आता मुलांना देखील शाळेला सुट्टी पडले आणि रोजचा मुलांचा प्रश्न खायला काय खाऊ, तर हा प्रश्नसुद्धा सुटेल। चला मग जास्तीचा वेळ न जोडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। रव्याचे लाडू आपल्याला अर्धा किलो करायचे आहेत, त्यासाठी ते मी रवा अर्धा किलो घेतलेला आहे। तर रवा घेताना तुम्ही ना एकदम बारीक साईजचा एकदम रवा घ्यायचा आहे, जाड घ्यायचं नाही आहे। जाड जर रवा घेतलात ना तर तोंडामध्ये ना लाडू ना असे दाणेदार असं टेक्स्चर राहतं, त्यामुळे आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे। स्मॉल साईजचा रवा जो असतो ना तोच रवा आपल्याला इथे वापरायचा आहे। तर सगळा रवा इथे मी काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवरती रवा हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे, फास्ट करायचा नाही आहे। जर फास्ट केलात तर ना रवा तो करपू शकतो, त्यामुळे त्याची चव बिघडेल। त्यामुळे रवा आपल्याला लो फ्लेमवरतीच 15 ते 20 मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरती आपल्याला जितका छान रवा आपल्याला भाजला जाईल ना तितकेच लाडू आपले मस्त एकदम मऊ आणि गोल गरगरीत तयार होतात। त्यामुळे आपल्याला रवा हा आधी सुरुवातीला छान भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला कोरडाच रवा भाजून घ्यायचा आहे। थोडासा हलका गरम झाला ना की नंतरच आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे। तर सुरुवातीला इथे मी 2 चमचे इतकं तूप घातलेलं आहे। तर तुपाचा सुद्धा वापर इथे आपण कमी केलेला आहे। आणि खरं सांगायचं तर ह्या लाडूसाठी खूप जास्त तुपाची गरज लागत नाही, थोड्याच तुपामध्ये सुद्धा हे लाडू छान तयार होतात। फक्त रवा घेताना 0 साईजचा रवा घ्यायचा आहे आणि त्यामुळे तूपसुद्धा खूप कमी लागतं आपल्याला। आणि तुम्ही ते पाहू शकताय बघा, 2 चमचे इतकं तूप मी भाजण्यासाठी इथे वापरलेलं आहे। पुढे सुद्धा आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे, पण फक्त 2 चमचे तुपामध्ये आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजताना खूप डार्क रंगावर सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे। बघा हलका आपला ह्याला कलर आलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे। कढई खूप जास्त गरम असल्यामुळे खाली हा लागू शकतो आणि याची चवसुद्धा बिघडेल, त्यामुळे आपल्याला गॅस बंद करूनसुद्धा आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे। रवा आपला गरम असतानाच यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर इथे मी अर्धा किलो रवा घेतला होता, त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। या वाटीच्या प्रमाणामध्ये 3 वाटी रवा होता आणि त्यानंतर इथे एक मोठी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर रव्याचे लाडू खूप जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही याच्या ठिकाणी अजून थोडीशी पिठी साखर घातलीत ना तरी देखील चालेल। पण आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दाबून थोडंसं आपल्याला ठेवून द्यायचं आहे। या मिश्रणावरती झाकण ठेवून आपल्याला 20 ते 25 मिनटं हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान अशी साखर मुरला जाईल आणि आपले लाडूसुद्धा एकदम मऊसूद तयार होतील। अर्धा तासानंतर आपण बघूया। आता इथे आपले अर्धा तास पूर्ण झालेला आहे। आपण इथं बघूया आता, हे बघा आता छान असं हे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे हे गरम असताना आपण टाकलेलं आहे, त्यामुळे साखर ही विरघळल्या जाते, त्याचा पाक वगैरे तयार होत नाही। त्यामुळे आपल्याला हे गॅस बंद करूनच साखर मिक्स करायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरमध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। तुमचं मिश्रण खूप जास्त कोरडं वाटत असेल ना तर मिक्सरला ज्यावेळेस आपण लावतो ना त्यावेळेस आपल्याला 1 चमचाभर तूप घालायचं आहे, म्हणजे बाइंडिंग छान होईल आणि लाडू वळायला अगदी सोपं जाईल आपल्याला। तर इथे मी फिरवून घेतलेलं आहे। तर इथे बघा, इथे मी छोटं भांडं घेतलेलं आहे, मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित फिरलं जात नव्हतं, त्यामुळे इथे मी छोट्या भांड्याचा वापर केलेला आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय बघा, छान असं फिरवल्यानंतर हे छान एकदम मऊसूद झालेलं आहे आणि बघा एकदम असं मिक्स पण खूप छान आहे। लाडूसुद्धा अगदी सहज वळल्या जाते बघा। तुपाचा वापर आपण कमी केला आहे तरीसुद्धा आपले लाडू नाही सहज वळल्या जातात, त्यामुळे ना तुम्ही तुपाचा जरी वापर कमी केलात ना तरी लाडू आपले वळायला अगदी सोपे जातात। लाडू जर वळल्या जात नसतील, ते गोल गरगरीत तयार होत नसतील ना तर थोडंसं तुपाचं आपल्याला प्रमाण इथे वाढवायचं आहे। ज्यावेळेस मिक्सरमध्ये आपण वाटतो त्यावेळेस 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे। दूध इथे वापरलेलं नाही आहे, दुधामुळे हे लाडू फार दिवस खूप टिकत नाहीत, त्यामुळे इथे मी दुधाचा वापर अजिबात केला नाही आहे। असे लाडू ना अगदी महिनाभरसुद्धा ठेवलेत ना तरी देखील छान राहतात, फ्रेश राहतात, खराब अजिबात होत नाहीत। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू इथे करून घ्यायचे आहेत। महिनाभर टिकणारे मस्त मऊ खुसखुशीत रव्याचे लाडू इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा।
रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.